बरं निघतो मी आता. डॉक्टर साहेब आज जे काही घडलं त्याविषयी एक बी शब्द बाहेर नको आहे. अलकनंदा मॅडम तुम्हाला संपर्क करायचा ट्राय करतील, अजिबात तोंड उघडायचं नाही, नाहीतर गाठ आमच्याशी आहे. नाही, मी एकही शब्द बोलणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक आहे, चला निघा तुम्ही. श्रावणी, काय झालं? कसला विचार करतेस? शुभू, आज आपण बाबांना ते इंजेक्शन देण्यापासून वाचवलंय खरं, पण उद्या आत्या परत अजून नवीन काही करणार नाही. हे कशावरनं? आत्या कधी काय करेल, काय डाव खेळेल ना, याचा काही नियम नाही. श्रावणी, तू काय बी काळजी करू नकोस. बघ, बंगल्यामध्ये अपर्णा मॅडम आहेत, पृथ्वी सर आहेत, त्यासने आपण सतर्क करून आलोय. ते प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवतील. त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे आपल्याला. हो, काका काकूवर माझा विश्वास आहेच, पण त्या आत्यावर तिळभरे विश्वास नाही माझा. श्रावणी, अलकनंदा मॅडम काय बी नाही करणार, आणि तो विषय सोड आता. अगं एवढा आनंदाचा क्षण घडलाय, जरा हास्य बघू. एवढी कामगिरी केली असती आपण. तुमचं अभिनंदन बरं का. तुझं पण अभिनंदन बरं का. एवढी भारी गोष्ट घडल्या, आपण ना बाहेर जेवायला जायचा प्लॅन करूयात. चल. नको, सासूबाई काय म्हणतील? आई काय नाही म्हणणार, पण आपण जाऊयात. बरोबर. सानिकाला पण घेऊन जाऊया का? श्रावणी, अगं नवरा बायकोंच्या मध्ये सानिकाचं काय काम? असं काय करतेस रे? तू बघतोयस ना, काही दिवसांपासून ती केवढी टेन्शन मध्ये. आपल्या बरोबर बाहेर आली ना तर मन हलकं होईल तिचं, जरा आनंद होईल रे तिला. ठीक आहे, सानिकाला पण घेऊन जाऊयात. आज तिचा जॉब इंटरव्ह्यू आहे ना. देव करू आणि तिला तो जॉब मिळेल, एवढंच हवंय मला. ठीक आहे, बरं चल, यू गेटअप काढू आणि मन निघू. चल.